समाजामध्ये असतातच ते अगदी. आणि मला असं वाटतं समाजाचं ध्रुवीकरण त्याच्याशी होत नाही. समाजात असतातच चांगली आणि वाईट या दोन्ही प्रवृत्तीची माणसं असतात. रिद्धिपूर सारख्या त्या काशी नगरात सुद्धा दोन प्रकारची माणसं होती. नवरात्राची जे घट मांडायचा हा कुठे मांडायचा, चर्चा सुरुवात झाली की कुठल्या मठामध्ये हा घट ठेवायचा. पूर्वी घराघरामध्ये नाही, कुठेतरी गाव एकत्र बसवायचं. नंतर ती आता परत परंपरा आली, कुठेतरी एका मंदिरामध्ये कुठेतरी त्या घटाची स्थापना व्हायची. आणि मग कुठे स्थापना करायची, काहींनी सांगितलं या मंदिरात करू, त्या मठात करू. पण याच्यातला एक म्हणजे विघ्न संतोषी वर्ग होता की ज्याला त्याच्याशिवाय काही उद्योगच नसतो बघा. त्या वर्गाचा आणि या श्री प्रभू बाबांच्या परिवाराचं पटत नव्हतं. श्री गोविंद प्रभू बाबांच्या परिवाराचं पटत नव्हतं. का पटत नाही? संन्याशांची लोकांचं कळतच नाही, काही घेणं देणं नसतं. पण संन्याशांची एक प्रत्येक गोष्ट आम्हाला अगदी डोळ्यात येत असते. काय येते कळत नाही. तुम्ही करा ना, तुम्ही नैतिकता जपा. नैतिकतेनं तुमच्या जीवनामध्ये सुजलाम सुफलाम तर येते का नाही बघा. आपण आपली नैतिकतेचं अधपतन करतो आणि अधपतित झालेल्या विचारानं तुम्ही जर कमवत असाल तर त्यातनं शांती आणि समृद्धी नसतेच बघा. हा संन्यासी आहे, याच्या अंगावरची कपडे बघा मळालेली आहे, पण चेहऱ्यावरचं तेज मात्र असं वाटतं की तुमच्यापेक्षा करोडपती आहे. याला नाही ना, कारण तिथे असलेली शांती, तिथे असलेली वैचारिक समृद्धी, सात्विकता, त्यामुळे ती श्रीमंती दिसत असते. त्यांच्या त्या कपड्यातनं ओसळते, डोळ्यातनं ओसळते, त्यांच्या चालण्यातनं